नमस्कार, मी महेश आणि माझा सहकारी मित्र स्वानंद डाव्या आणि उजव्याच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. कालच आपल्याला 5 राज्यांचे इलेक्शनचे निकाल लागलेले आहेत. त्यातले आपण 4 राज्यांवर आज बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करणार आहोत छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमधल्या काय परिस्थिती आहेत त्याच्याबद्दलची. छत्तीसगडमध्ये स्वानंद खरं तर अनपेक्षित निकाल लागला, जो आपल्यापैकी कोणालाही फारसा अपेक्षित नव्हता. बीजेपीला तिथे 46% मतं मिळाली आहेत आणि काँग्रेसला 42% मिळाले. तसं म्हणाल तर 4% फरक आहे, पण सीटमध्ये जर बघाल तर भरपूर बदल झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला व्यवस्थित तिथे बहुमत मिळालेलं आहे. जो शहरी भाग मानला जातो छत्तीसगडमधला, त्या भागामध्ये भाजपला ह्यावेळेला दणदणीत यश मिळालेलं आहे. उत्तर छत्तीसगड जो भाग आहे तिथे 24 जागा आणि मध्य भाग जो आहे तिथे 22 जागा मिळालेल्या आहेत. मी कॅल्क्युलेट केलं तर इथे जवळपास 46 जागा होत आहेत त्यांच्या. त्यामुळे लक्षात असं येत आहे की ह्या 2 भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रामुख्याने यश मिळालेलं आहे. खरं तर यावेळीची परिस्थिती त्यांची थोडीशी वेगळी होती. गेली 5 वर्ष ते सत्तेत नव्हते. त्याच्यापूर्वी रमण सिंग जे मुख्यमंत्री होते ते थोडेसे निष्क्रिय झाले होते. केंद्रीय नेतृत्वाने देखील वेगळं नेतृत्व तिथे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलेलाच नव्हता. पण काँग्रेसची परिस्थिती मात्र खूप चांगली होती. तर स्वानंद, मला तुला हेच विचारायचं आहे की काँग्रेसची परिस्थिती छत्तीसगडमध्ये काय होती? महेश, मी काँग्रेसच्या परिस्थिती सांगण्याच्या आधी आम्ही छत्तीसगडला गेलो होतो आणि छत्तीसगडमध्ये काही ब्युरोक्रॅटशी बोलणं झालं. फक्त ब्युरोक्रॅट्स नाही तर काही लोकांशी, पॉलिटिकल पार्टीशी आपण बोलणं झालं. भाजप तेवढी कॉन्फिडंट वाटत नव्हती आणि काँग्रेस ओव्हर कॉन्फिडंट वाटत होती. आणि एवढं ओव्हर कॉन्फिडंट काँग्रेसला मी बऱ्याच वर्षांपासून कधीच बघितलं नव्हतं. मी खरं सांगायचं झालं तर बघेल, आणि फक्त बघेल नाही तर बाकीचे पण बरेचसे लोकांना असं वाटत होतं की काँग्रेस यावेळी जिंकेल. महादेव ॲपमुळे किती मोठं नुकसान त्यांचं झालंय हे त्यांना आत्ता कळणार नाही. पण सगळ्या शहरी भागांमध्ये, मग ते कोरबा असेल, बिलासपूर असेल, रायपूर, दुर्ग असेल, या सगळ्या, भिलाई असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये काँग्रेसला जवळपास एकही सीट नाही शहरी भागात. शहरांच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेसने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. असं अजिबात म्हणता येणार नाही की काँग्रेसने ॲक्च्युली रुरल भागावरची पकड सोडलेली आहे, तर ती तशीच आहे. पण शहरी भागांमधलं मताधिक्य त्यांचं अतिशय कमी आहे. बीजेपीनी कम्फर्टेबल विन काढलेली आहे. सो मला असं वाटतं की आत्मविश्वास बघेलांचा आणि बघेलांबरोबरच काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांचा छत्तीसगडमधला हा त्यांना नडला. पण त्याचबरोबर शहरी भागांमध्ये जे महादेव ॲपमुळे बऱ्याचशा लोकांचे पैसे गेले, आणि हल्ली असे बरेचसे ॲप्स असतात पण त्याच्यामुळे जे पैसे गेले त्या शहरी भागामध्ये, त्यांचा फटका मात्र काँग्रेसला नक्की बसला. भाजपने हा मुद्दा फार चांगल्या पद्धतीनं उचलून धरला. पंतप्रधान मोदींच्या सभेला फार चांगली गर्दी, आणि ती जनरली होतेच रायपूरमध्ये, पण ती यावेळेस पण फार उत्तमरित्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. सो मोदींच्या करिश्म्याला पण मी ॲक्च्युली काहीच म्हणणार नाही. पण मला एक प्रश्न महेश तुला विचारायचा आहे. भाजप धक्कातंत्रासाठी फार खरं तर फेमस आहे, आणि छत्तीसगडमध्ये तुला असं वाटतं का की धक्कातंत्राने दुसराच कुठला तरी नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळेल? हो, नक्कीच रमण सिंग होतील असं मला बिलकुल वाटत नाही. कदाचित आत्ताचे जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जो ओबीसी चेहरा देखील आहे ते येण्याची शक्यता मला जास्त वाटते. पण परत तेच, धक्कातंत्र आपल्यालाही धक्का बसू शकतो, हा आपण केवळ अंदाज देऊ शकतो. आता पुढील आपण जे महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश. तर आपण आता मध्य प्रदेशबद्दल बोलणार आहोत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश हे खरं तर अनेक वर्षापूर्वीपर्यंत एकत्रच होते आणि आत्ता जे इलेक्शन झालं तेही एकत्रच झालं. तर मध्य प्रदेशमध्ये सत्तारूढ पक्ष म्हणजे बीजेपी हे परत आले. नुसते परत नाही आले तर खूप दणदणीत विजयासह ते आलेत, कारण 160 पेक्षा जास्त आकडा त्यांनी मिळवला, जो कोणालाही अपेक्षित नव्हता. स्वानंद, कुठल्याही एक्झिट पोलमध्ये एवढा मोठा आकडा बीजेपीचा कोणीही दिलेला नव्हता. मध्य प्रदेशबद्दल बोलायची वेळ आली तर विंध्य म्हणून जो भाग आहे तिथे भाजपला 46 जागा मिळाल्या, चंबळमध्ये 18 जागा मिळाल्या आणि माळवा भागात 55 जागा मिळाल्या. स्वानंद, यातल्या काही भागात भाजप पूर्वीपासून होती, पण 2018 मध्ये जी इलेक्शन झाली तिथे त्यांना इथे फटका बसलेला होता. तसंच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर काही आमदार इथे आले होते. त्यामुळे हे बघणं खूप
महत्त्वाचं ठरणार होतं की आता ज्योतिरादित्य सिंधियांबरोबर आलेल्या आमदारांचं काय झालं, ते निवडून येतात की नाही, आणि तसेच भाजपचे पारंपरिक मतदार परत एकदा भाजपबरोबर उभे राहतात की नाही. तर आकडेवारीत तरी असं दिसतंय की भाजपनी त्यांच्या जुन्या मतदारांना आणि नवीन आलेल्या पक्षातल्या लोकांना देखील नीट सामावून घेऊन व्यवस्थित विजय मिळवलेला आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स या ज्या दोन महत्त्वाच्या जाती मानल्या जातात, तिथे देखील मध्य प्रदेशमध्ये यावेळेला चांगला बदल आपल्याला बघायला मिळाला आहे, जो 2018मध्ये कमलनाथांकडे किंवा काँग्रेसकडे गेलेला होता. पर्सेंटेजच्या बाबतीत बोलायची वेळ आली तर BJPने 48.50% जवळजवळ ते 50%च्या जवळ आलेले आहेत. कारण भाजप एक शब्द कायम वापरत आहे की 51% मतं आम्हाला मिळवायची आहेत, म्हणजे ऑटोमॅटिक आम्हाला बहुमत मिळेलच. तर ते 51% हा शब्द ते का वापरतात याचं उत्तर खरं तर या आकडेवारीतून आपल्याला लक्षात येते. काँग्रेसला 40.40% मतं मिळाली आहेत आणि सरप्रायझिंगली BSP म्हणजे बहुजन समाजवादी पार्टीला 3.40% मतं मिळाली आहेत. राजस्थानमध्ये जेव्हा आपण बोलू तेव्हा ह्याच्यावर अजून आपण विस्तृतपणे बोलूयात, पण 3.40% हे लक्षात ठेवण्याजोगा आकडा आहे. खरं तर मुख्यमंत्री जे आहेत ते ह्याच्या आधी 3 वेळा मुख्यमंत्री होते आणि आत्ता 4थ्यांदा होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे का असा वारंवार प्रश्न विचारला गेला, अनेक मीडियामध्ये विचारला गेला. पण भारतीय जनता पक्षाने त्यासाठी काही स्ट्रॅटेजी तयार केली होती. त्यातला एक पार्ट असा होता की त्यांनी मुख्यमंत्री पदाचं कोणाचंही नाव मध्य प्रदेशमध्ये डिक्लेअर केलेलं नव्हतं. शिवराज सिंग चौहान हे लोकप्रिय आणि जुना चेहरा असला तरी देखील त्यांचं नाव डिक्लेअर केलेलं नव्हतं. पण भाजपने एक काळजी घेतली की शिवराज सिंग चौहान यांचे जे समर्थक आहेत त्यांना तिकीटं देऊन त्यांनी ते बॅलन्स करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. तसंच मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना तिथे यशस्वीपणे राबवल्या. पण काही योजना जर बोलायची वेळ आली तर लाडली बहिणा अशी एक त्यांची योजना होती जी खूप पॉप्युलर होती. मी अनेक वेळा गमतीत म्हणतो की शिवराज सिंग चौहान यांना मामा नाव का पडलं, तर त्यांनी कदाचित अशा शेकडो किंवा हजारो त्यांनी त्यांच्या भाच्या पुतण्यांची लग्न लावून दिलेली आहेत जिथे त्यांचं नाव घेतलं जातं. अनेक घरांमध्ये त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यामुळे मामा शिवराज सिंग चौहान हे खऱ्या अर्थाने घरापर्यंत पोचले आणि तेही एक कारण भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं असू शकतं. तसंच ज्योतिरादित्य सिंधिया देखील भाजपमध्ये आले. नुसतेच ते आले नाहीत तर ते आता थोडेफार रुळलेत असंही म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर भाजपने एक मोठा प्रयोग केला होता, तो म्हणजे 3 ते 4 मोठ्या केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यातले एक केंद्रीय मंत्री जे कुलस्ते म्हणून आहेत, फगनसिंग कुलस्ते, ते मात्र पराभूत झालेले आहेत. पण उर्वरित जे मंत्री आहेत ते निवडून आलेले आहेत. पण एक आश्चर्याची गोष्ट आणि महत्त्वाचा पाठ असाही आहे स्वानंद की जे मध्य प्रदेश सरकारमध्ये 12 मंत्री होते ते मात्र यावेळेला पराभूत झालेले आहेत. आता ह्याचबरोबर तिथे काँग्रेसची परिस्थिती काय होती आणि नक्की काँग्रेसचं काय झालं याच्याबद्दल तुझ्याकडून ऐकायला आवडेल. मला वाटतं महेश, काँग्रेसला सर्वात जास्त आनंददायी हीच एकच गोष्ट आहे की ही केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते हारले आणि 12 मिनिस्टर जे ऍक्च्युली मंत्रिमंडळात होते, लोकल म्हणजे मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात होते, ते हारलेले आहेत. नरोत्तम मिश्रांसारखे एक मोठे जे मंत्री आहेत आणि फेमस तिकडचं काम करायला लोक होते ते हारलेत काँग्रेसला. सो काँग्रेसचं फक्त ह्याच्याशिवाय काँग्रेसकडे काहीही गुड न्यूज नाही. इलेक्शनच्या आधी सगळ्यांचं असं मत होतं की काँग्रेस फार काही चमत्कार मध्य प्रदेशमध्ये तसाही करू शकणार नाही. अँटी इन्कम्बन्सीची 2 वर्षांचा गॅप हा कुठेतरी शिवराज सिंग चौहानांना चांगला भावला असं मला वाटतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कमलनाथ सोडल्यास काँग्रेसकडे दुसरा एकही चेहरा आणि लोकल नेतृत्व नाही, ह्याचा फटका काँग्रेसला फार बसला. कमलनाथ आणि कमलनाथांच्या आजूबाजूला सगळं इलेक्शन फिरलं. येस, सेंट्रलकडनं गांधी कुटुंबाकडनं काही लोक आले आणि त्याचा एक थोडासा परिणाम हा इलेक्शन्समध्ये होत असतो. पण लोकल नेतृत्व काँग्रेसकडे नाहीच आहे या इलेक्शनमध्ये आणि हे फार महत्त्वाचं आहे. फक्त आणि फक्त अँटी इन्कम्बन्सीवर इलेक्शन जिंकता येत नाही. 8% फरक हा व्होटिंगमध्ये हा फार मोठा आहे आणि हा फरकमुळे तुम्ही इलेक्शन ह्याच्यामुळे पुढच्या वर्षी पण कसं इलेक्शन, पुढच्या वेळेस पण कसं इलेक्शन येणार हे पण फार महत्त्वाचं आहे. काँग्रेसकडे अजून एक फार महत्त्वाची जी गोष्ट या इलेक्शनमध्ये मिसिंग होती तो म्हणजे त्यांचं नॅरेटिव्ह परफेक्टली सेट नव्हतं. भाजपचं नॅरेटिव्ह परफेक्टली सेट होतं की आम्ही हे जे काम केलं, आम्ही हे जे काम केलं ह्याच्याबद्दल आम्ही बोलणार, आम्ही करणार. आणि पंतप्रधान मोदी हे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस ते काँग्रेसच्या विरोधात बोलायचे.
इथं काँग्रेसकडनं ॲक्च्युली एक्झॅक्टली सेटच नव्हतं की एक्झॅक्टली आपण कुणाला टार्गेट करायचं आहे. मोदींना लोकल इलेक्शन्समध्ये टार्गेट करून फारसं यश मिळत नाही. काँग्रेसचे बरेचसे नेतृत्व हे मोदींनाच टार्गेट करण्यामुळे त्यावेळेस त्यांनी धन्यता मानली. काही शब्दप्रयोग देखील वर्ल्ड कप झाल्यानंतर वापरण्यात आले आणि ह्याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. लोकल जे नेतृत्व आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त बोलणं गरजेचं होतं आणि हे नॅरेटिव्ह माझ्यासाठी फार चुकीचं नॅरेटिव्ह काँग्रेसचं होतं. काँग्रेसला हिंदी बेल्टमधलं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटतं की राज्य हे मध्य प्रदेश आहे. उत्तर प्रदेशनंतर पुढच्या इलेक्शन्समध्ये स्पेशली डिलिमिटेशन नंतर मध्य प्रदेश एक फार महत्त्वाचं पॉलिटिकल राज्य म्हणून उदयास येणार आहे. त्या ठिकाणी काँग्रेसला आज BJPचा सामना करता येत नाही. हे कुठेतरी त्यांच्यासाठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे राजस्थानचा पराभव हा एवढा जिव्हारी लागला नसेल त्यांच्या जेवढा की ॲक्च्युली छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा लागला असणार आहे. आणि काँग्रेसची या भागामध्ये सेंट्रल इंडियामध्ये नक्कीच त्यांची पीछेहाट थोडीशी का होईना, येस दे आर अ पॉवर टू रेकन विथ, दे आर अ फोर्स टू रेकन विथ, ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे. पण थोडीशी पीछेहाट कुठेतरी या इलेक्शनमध्ये दिसायला नक्कीच मिळते. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन लगेचच येत आहोत, तो देखील बघा, त्याच्या देखील प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.